हाय हॅलो नमस्कार, मी निकिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये आणि आणखी एका व्लॉगमध्ये. हां तर आज होता संडे, जरा रिलॅक्सच आहे सगळं आज. म्हटलं चला आज संडेचं थोडक्यात रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. तर जास्त डीपमध्ये नाही, वरवरच, कारण रिलॅक्स संडे म्हटल्यानंतर थोडंसं रिलॅक्स वाटायलाच पाहिजे. त्यामुळे तर थोडक्यात तुमच्यासोबत आज मी काय काय करते ते शेअर करणार आहे. काही कामं असतात माझे जे संडेला नाही केले ना, पूर्ण आठवडा माझा वेस्ट झाल्यासारखं वाटतं मला, कारण कोणतेच कामं वेळेवर होत नाही. मग म्हटलं ते कामं पण आज करूयात. आणि आज मी केस वगैरे धुतले, म्हणजे संडेला असतंच आपलं. तर केस वगैरे धुवून मस्त छान अशी रेडी झाली आहे. खूप दिवसानंतर साडी पण वेअर केली आहे, छान वाटते. मला स्वतःला आवडतं, पण मग वेळेच्या प्रॉब्लेममुळे नाही होत ॲडजस्ट. तर छान अशी रेडी वगैरे झाली. चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या ब्लॉगला. रोज उठल्यानंतर सकाळचं पहिलं काम असतं माझं हे, की रात्रीचे घासलेले भांडे रॅकला लावून घेणे, जेणेकरून जेवण बनवताना सगळ्या वस्तू मला लवकर भेटतील. म्हणून सगळ्यात पहिले मी हे भांडे वगैरे लावून घेते. आणि सोबतच मी विचार पण करत होती की आज नाश्त्याला काय बनवायचं. तर खूप वेळ विचार केल्यानंतर मग माझं ठरलं. खूप दिवस झाले होते मी पोहे बनवलेले नव्हते. म्हटलं चला आज तोच नाश्ता बनवूया. मग इथं मी ते झाल्यानंतर लगेच पोह्यांची तयारी केली आणि छान असे पोहे वगैरे बनवून घेतले. मुलं अजून झोपलेलेच होते. मी संडेला त्यांना नाही फोर्स करत लवकर उठण्यासाठी, कारण आपलं रोजचं असतं धावपळीचं, स्कूल, ट्युशन, हे ते. त्यामुळे संडेला मी त्यांना रिलॅक्स होऊ देते. जेवढं त्यांना वाटतं ना तेवढं ते झोपतात. आणि पूर्ण झोप पण तेवढीच गरजेची त्यामुळे, कारण झोप जर पूर्ण झाली नाही ना मग ते चिडचिड पण करतात. मग त्यामुळे संडेचा दिवस हा त्यांच्यासाठी झोपण्यासाठी असतो. मस्त निवांत झोपतात ते लोक. आणि इथं मी पोहे वगैरे बनवले आणि सोबतच लगेच नाश्ता करून घेतला. मी नाश्ता बनवत होती तोपर्यंत आवनी पण उठलेली होती, पण तिला काही नाश्ता करायचा नव्हता. ती टी व्ही बघत होती, कारण उठल्या उठल्या मूड काय एवढा खास नसतो तिचा. तर त्यामुळे ती नाही बोलली. मग मीच नाश्ता करून घेतला. अर्णव अजून पण झोपलेला होता. मग नाश्ता वगैरे करून झाला माझा आणि लगेच मी स्वयंपाकाची तयारी करायला घेतली. खूप विचार केला मी की आज काय बनवायचं. संडे होता, पण मग काही विशेष नाही आज, कारण आज एकादशी होती. त्यामुळे पनीर बनवायचा निर्णय घेतला. तर इथं मी कांदा टोमॅटो कट करत होती भाजीसाठी. मग लगेच मी मसाला वगैरे बनवून घेतला भाजीचा. आणि आवनीचा हट्ट होतं की तिला माझ्याजवळ बसायचं होतं. मग थोडा वेळ घेऊन बसली तिला. पण तू गंदी पोटात दिसते ना, अंघोळ केली का? कशी दिसते बघ तू. ए ए असे नाटक करायला हो हो. गया उठते का तुमचं चटका लागली. छोटा डब्बा. तर इथं आवनीसोबत गप्पा मारता मारता मी लगेच भाजी पण टाकून घेतली, फोडणी वगैरे दिली भाजीला. मग सगळं आवरलं, किचनवरचा पसारा, आणि लगेच कामं झाले माझे. स्वयंपाक झाला ना तर अर्धं काम आवरून जातं. तर मग पहिले इथं मी भाजी वगैरे करून घेतली आणि लगेच पीठ मळायला घेतलं. तर इथं मी असं विचार करत होती का किती मस्त झालं असतं ना, की अशी चुटकी वाजवल्यावर लगेच पीठ मळून झालं असतं. पण असं तसं काही होणार नाही, त्यामुळे त्याच्यासाठी पण आपल्याला मेहनतच करावं लागणार आहे. तर इथं मी पीठ मळून घेत होती. मलाच माझं हसायला येत होतं की काय काय विचार येतात ना आपल्या डोक्यात. तर अशा प्रकारे मी पीठ वगैरे मळून घेते.
तर इथं चुटकी वाजून तर नाही, पण थोडा वेळ मेहनत केल्यानंतर आणि सोबत आवणीची बडबड ऐकता ऐकता आपलं पीठ पण मळून झालेलं होतं. तर मग मी लगेच पटापट चपात्या पण करून घेतल्या. चपात्या पण झाल्या माझ्या आणि छान अशी आपली मटर पनीरची भाजी पण रेडी होती. स्वयंपाकाचं जर काम झालं तर बाकीचं काम अजून करायचं होतं मला. तितक्यात अर्णव वगैरे उठला, त्याचं आवरलं, त्याचा चहा नाश्ता झाला आणि मग बाकीचे कामं मी काही शूट केले नाही. लगेच मला आज तुरीची डाळ साफ करायची होती, तर तेच करायला बसली. कारण ही गावाकडून आलेली डाळ असते, तर त्याला काय बोलता, पाट डाळ जे असते ना, तर ती होती त्याच्यामध्ये. म्हटलं चला आता संडे तर काहीतरी कामं व्हायलाच पाहिजे, नाहीतर मग ऐनवेळेवर खूप धावपळ होते कामं जर नसते केलेले तर. त्यामुळे मी इथं तुरीची डाळ साफ करत होती. व्हिडिओमध्ये जेवढं फास्ट दिसतं आहे ना, तेवढं जर फास्ट काम झालं असतं ना, किती मस्त झालं असतं आणि आपला किती वेळ पण वाचला असता. पण असो, काम आहे ते आपल्याला करावं तर लागणारच आहे. आणि आपण स्त्रिया, आपल्याला सुट्टी काय आणि वर्किंग डे काय एकसारखाच असतो. आपल्याला हे कामं तर करावंच लागतात. तर अशा प्रकारे आम्ही डाळ वगैरे साफ करून घेतली, म्हणजे मी. आणि आमच्याकडे अशी डाळ साफ करतात. तुम्हाला ही पद्धत माहिती होती का? नक्की कमेंट करून सांगा. तर बघा, इथं व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केला आहे मी, म्हणून एवढं फास्ट दिसतंय, पण मला भरपूर वेळ लागला डाळ साफ करायला. तर मी इथं आवनीच्या गप्पा ऐकत ऐकत मला आठवडाभरासाठी जेवढा लसूण लागतो ना, तो मी संडेला साफ करून घेत असते, जेणेकरून रोज रोज लसूण साफ करायला माझा वेळ पण वाया जात नाही. आणि लसूण म्हटल्यानंतर घाण तर होतेच, मग रोज रोज ते करण्यापेक्षा संडेला मी करून ठेवत असते. मला पण आवडतं ना. काय 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 बनवशील तू? मी आज पिझ्झा बनवणार. माझ्या हाताने. तुला आवडतो का पिझ्झा? हा, पिझ्झा येतो का तुला बनवता? हा येतो. कसं बनवतं सांग बरं. असं 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 पीठ घ्यायचं, पाणी टाकता, पिझ्झा असं चपाती टाकता, पीठ घेऊन त्याच्यामध्ये पीठ टाकता. हो. असं 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 आणि अजून काय काय टाकतं त्याच्यामध्ये? आणि खाता. असं खाता. त्याच्यावर काय काय टाकतं पिझ्झावर? पनीर पनीर नाही टाकता. नाही. टोमॅटो, हां. अजून सॉस, अजून काहीच नाही. अच्छा, आता खाता. मग खाता का? हा. अरे वा, तुला तर माहिती, तुला तर येतो गावाने पिझ्झा बनवता. हा. तुला पिझ्झा बनवता येतो ना? मग चला तर मग आजच्या ब्लॉगचा एंड मी इथंच करते आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तो